नाशिकमध्ये काठेगल्ली परिसरात काल रात्री दगडफेकीची घटना घडली। या घटनेत 3 ते 4 पोलीस जखमी झाले असून 5 वाहनांचं नुकसान झालंय। वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा पसरवल्यानं हा तणाव निर्माण झाला। पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात असलेलं अनधिकृत धार्मिक स्थळ हटवलं जाणार आहे। आज पहाटेपासून या तोडकामाला पालिका प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली। पोलीस बंदोबस्तात हे स्थळ पूर्णपणे जमीनदोस्त केलं जाणार आहे। दरम्यान काल रात्री प्रचंड मोठ्या संख्येनं जमाव पोलिसांवर धावून आला होता। यात जमावाकडून दगडफेक देखील करण्यात आली। त्यामुळे काही पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी जखमी झालेत। या घटनेत 5 वाहनांचं नुकसान देखील झालं। मात्र परिस्थिती हाताबाहेर जाते आहे असं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानं जमाव पांगला। त्याच पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे।